देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। लाडका भाऊ योजनेचं गाजर दाखवून सरकारनं मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षणार्थी योजना केवळ कागदावरच राबवली असल्याचा आरोप करत चिडलेल्या विद्यार्थ्यांनी नागपूर हिवाळी अधिवेशन परिसरात गेल्या 6 दिवसांपासून ठिय्या आंदोलन छेडलं आहे। या योजनेमधून रोजगार, प्रशिक्षण आणि मानधन मिळेल अशी आश्वासनं देण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा केली। विद्यार्थ्यांच्या अडचणी, मागण्या आणि योजनेतील त्रुटी त्यांनी ऐकून घेतल्या। सरकारनं युवकांच्या भवितव्याशी खेळ करू नये अशी ठाम भूमिका सुषमाताई अंधारे यांनी यावेळी मांडली। तरुणांना आशा दाखवून अशा योजना जाहीर केल्या जातात, मात्र अंमलबजावणीच्या वेळी त्या बोगस ठरतात। हे सरकार तरुणांच्या भावना आणि भविष्य दोन्हीशी खेळत आहे असा आरोप त्यांनी केला। विद्यार्थ्यांच्या मागण्या विधानसभेत आणि रस्त्यावर लावून धरण्याचं आश्वासनही त्यांनी दिले। दरम्यान विद्यार्थ्यांनी सरकारनं तातडीनं योजना राबवावी, प्रलंबित मानधन द्यावे आणि स्पष्ट लेखी निर्णय जाहीर करावा अशी मागणी केली आहे। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला आहे।